नमस्कार तुमका सर्वांक. आज आम्ही सिंपल जावन झटपट जावन तयार जावचे दुधयाचे नुस्तें कशें करचें म्हणून पळया. पंपकीन सुक्का या दुधी सुक्काय हाका म्हणटात. पहिले एका आयदनांत 2 टेबलस्पून म्हणसर नारळेल तेल कान घेवचे. नारळेल तेल हुन जाल्लेंस हाका अर्धे टीस्पून म्हणसर ससाव फुटून आयलेंस हाका 5 चमचो म्हणसर क्रश केल्ल्यो लसणाच्यो बियो घालच्यो. साली सुमेत या सुक्या नुस्त्या घाल्यार हाचो पुरमळ की बरो येता. हे इल्लेशें भाजून आयलेंस फ्लेम मिडियम दवरचो. उपरांत एक व्हड सायजाचो पियाव स्लायस कट करून घालचो. पियावांगा कलर इल्लोसो चेंज जायचे पडटा, म्हळ्यार इल्लोसो गोल्डन कलर येवचे पडटा. ते दळ म्हणसर आमकां हांगा पियाव भाजूंक आसा. सडव जावन आमच्या गांवच्या स्टायला बरी रांदवायचे नुस्तें करतना नारळेल तेल घाल्यार हाचो पुरमळ की बरो येता. नारळेल तेल नातुल्ल्यानी नॉर्मल सनफ्लावर ऑयल घालूं येता. पियावाचो कलर इल्लो चेंज जालो म्हणटना हाका एक फ्रेश बेवाताळी घालून सांगातास हें भाजचें. सडव जावन आमी मंगळूर घरां सुकें नुस्तें करतना नारळ घालता वंत. नारळ सडव जावन सकट रांदून जाल्या उपरांत घालचे वरनी पयले इल्लोसो नारळ घालून तो इल्लोसो रोस्ट केल्यार न्ही हातूंत पुरमळ बरो येता. तशेंच आमच्या भाजयेची रूच आनी सडटा. इन केस तुम्ही अशें केदाळे नारळ घालून भाजी सुकें करूं ना जाल्यार न्ही एक फावटी तुम्ही अशें करून ट्राय करया. हाची टेस्टच डिफरंट आसता. नारळांगा इल्लोसो मॉइश्चर जाची येता म्हणसर या क्रिस्पी टेक्स्चर येता म्हणसर फ्लेम मिडियम दवरून हांगा भाजचो. आता या मिक्सराक आमी 1 टेबलस्पून म्हणसर बाफत पावडर घालचो. बाफत पावडराची लिंक ऑलरेडी डिस्क्रिप्शनार आसा, दयाकन ते तुम्ही फॉलो करूं येता. बाफत पावडर घाल्या उपरांत फ्लेम तिकेशी लो दवरा, कित्याक पिठो हांगा बिलकुल करपोंक ना. बदलाक हांगा क्रंची टेक्स्चर येता म्हणसर 2-3 सेकंदां खातीर नारळा सांगाता हे भाजचें. आता आमी कट करून दवरले दुदी घालचें. दुदी एकदम व्हड कुडके करिनाकात, बारीक कट करा. तशेंच एकदम बरें पिकल्लें दुदी आसा जाल्यार ह्या नुस्त्याक आनीक बरी टेस्ट येता. दुदयान मस्त नमुन्याचे मेळटात. थोडी दुदी एकदम कडवा म्हळ्यार इल्लेशे बिटर आसतात, कुडू आसतात. थोडी एकदम गोड आसतात. जाता जाल्यार इल्लेशे पिकल्ली आनी गोड असलींच दुदी खान घेवचे. दुधी हांगा घालून जाल्या उपरांत फ्लेम तिकेशे लो टू मिडियम दवरून बरें करून मिक्स करचें. उपरांत 1 टीस्पून म्हणसर हांगा मीठ घालचें. नंतर रुची प्रमाणे मीठ घालूं येता. ह्या रेसिपी खातीर हांवें हांगा अर्दो किलो दुधी खान गेला. हे रांदवायचे नुस्तें रांदतना हांव हांगा उदक घालिना. आतां आमी काल कप म्हणसर आमसान्याचें उदक घालचें. ह्या रांदवेक आमसान्याचें उदक घाल्यार हाची टेस्ट आनीक बरी जाता. इन केस तुमकां आमसान्याचें उदक घालूंक नाका जाल्यार पियाव भाजच्या टायमार एक मिडियम सायजाचो टोमॅटो कट करून घालचो. आतां ही दुधी उकडच्या खातीर धांगणे धांपण लो उज्यार उकडोवंक सोडचें. इन बिटवीन हांगा परतून चेक करचें, कित्याक आमी हें उदक घालिनासतना रांदून जावन आडयेक लागचे चान्स आसता. त्या देखून एक फावटी चेक वयर बंद करचें. एकदम तरणे दुधी या पिकल्लें दुधी खान गेल्यार न्ही हें उकडोवंक हांगा चड टायम लागना. एक 5 या 8 मिनिटां भितर हे दुदयाचे पीसस उकडून तयार जातात. हांगा आमचे दुधी ऑलरेडी उकडून तयार आसा. मीठ आमी पयलें घाला जाल्यार हांगा एक फावटीच्या परतून चेक करून हांगा एडजस्ट करचें. दुधी हांगा चड शिजोवंक वचनाकात. जाता तितलें इल्लेशें घट्ट पडी आसूं दी, नातर एकदम मॅश येता. उदक घाल बिलकुल रांदिनाकात, हें मागीर गुज्या बरी जाता. हांगा आमचें चटपट जावन दुदयाचें नुस्तें तयार जालें. एकदम डिलिशियस आनी टेस्टी जावन टर्न आउट जाला. तुम्ही ही रेसिपी तुमच्या घरांनी ट्राय करा. उपरांत तुमचे फीडबॅक म्हाका कमेंट बॉक्सान तिळसिया. सांगाता ही रेसिपी बरी लागली तर दयाकन लायक बटनार क्लिक करा. तशेंच ही रेसिपी तुमच्या मोगाच्या कुटुंबादारांक इश्टामंत्रांक शेअर करूंक बिलकुल विसरनाकात. बेगीनच मेळया नव्या रेसिपी वटून. टिल देन टेक केअर. गॉड ब्लेस. तुमच्या मोगाचें कविता.